नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे. शरद पवार पुरंदर तालुक्यातल्या वाल्हा गावात दाखल झालेले आहे. शरद पवारांचा शेतकऱ्यांशी सध्या संवाद सुरू आहे. तर चारा छावण्यासंदर्भात पवारांनी शेतकऱ्यांशी चर्चा केलेली आहे. ही दृश्य आपण पाहत आहोत शरद पवार यांच्या पुरंदर तालुक्यातल्या दौऱ्यातली. तर वाल्हा या ठिकाणी सध्या शरद पवार पोहोचलेले आहे आणि वाल्हा गावात शरद पवार हे शेतकऱ्यांशी संवाद साधतायत. अधिक अपडेट आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून. योगेश, प्रणिता, शरद पवारांच्या दुष्काळी दौऱ्याला सुरुवात झालेली आहे आणि आज शरद पवार पुरंदर, इंदापूर आणि बारामती या तालुक्यांच्या दुष्काळी भागाला भेट देणार आहेत. सुरुवातच त्यांनी पुरंदर तालुक्यातील वाल्हा या ठिकाणी इथल्या शेतकऱ्यांशी भेट घेतलेली आहे आणि या वाल्हा तालुक्यामध्ये जी चारा छावणी आहे या चारा छावणीला सुद्धा आताच शरद पवारांनी भेट दिलेली आहे. त्या शेतकऱ्यांशी शरद पवारांनी संवाद साधलेला आहे. भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून ही चारा छावणी या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. पुरंदर तालुका हा नेहमीच दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो आणि या भागात सातत्याने पाण्याचा प्रश्न भेडसावत असतो आणि त्यामुळे या दुष्काळी दौऱ्याची सुरुवात शरद पवारांनी पुरंदर तालुक्यापासून केलेली आहे. नुकत्याच लोकसभा निवडणुका संपलेल्या आहेत, पार पडलेल्या आहेत आणि त्यानंतर तात्काळ लगेचच शरद पवारांनी या दुष्काळी दौऱ्याला सुरुवात केलेली आहे. आज पुरंदर आणि बारामती या दोन तालुक्यांना शरद पवार भेटी देणार आणि उद्या इंदापूर तालुक्यातील काही गावांना शरद पवार भेटी देणार आहेत आणि या संपूर्ण दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन नक्कीच योगेश, अधिक अपडेट तुमच्याकडनं घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीबाबत.